महाराष्ट्रावरती होणाऱ्या अन्यायाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घे. सन्माननीय ओम दादांना पुन्हा एकदा दिल्लीला आपले प्रश्न घेऊन आपल्या सर्वांच्या अखंड अशा प्रेमाला इथं विश्वासाला सार्थ ठेवताना शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेची आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला गगनगणारी मशाल घेऊन आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला ओम दादांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवायचे आणि असंच आवाहन करण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन इथं झालंय. मी महाविकास आघाडी धाराशिव परिवाराच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं सन्मानपूर्वक स्वागत करते आणि आजच्या या सभेची सुरुवात प्रतिमेच्या पूजनानं आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानींचा आशीर्वाद घेऊन या सभेला इथं आपण सुरुवात करतोय. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मी सन्मानपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते आणि या सभेला संबोधित करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करते. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत त्यांचा यथोचित सन्मान पुष्पगुच्छ देऊन आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सन्माननीय ओम दादांच्या शुभ हस्ते आणि आमदार कैलासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय. आणि यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी सुरुवातीला मी आमंत्रित करते. या सभेप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी माझे आमदार सन्माननीय राहुल भैया मोटे यांना या ठिकाणी आमंत्रित करते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण व्यासपीठ आज समोर असलेली गर्दी आणि उत्साह पाहिल्यानंतर ओमदादाचा विजय आजच झालेला आहे. तेही उद्धव ठाकरे साहेबांच्या साक्षीनं हे वातावरण टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर आहे. आपल्यांना साहेबांचं भाषण ऐकायचंय त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही. जिल्ह्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची असणारी आपली कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना ज्याचा फायदा सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे. ही योजना आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मार्गी लावली. ही योजना मार्गी लावत असताना निधी द्यायला ते तयार होते परंतु घेणारे लोक तयार नव्हते. त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा नव्हता म्हणून ही योजना आपली या ठिकाणी रखडली. आज काही लोक मोदीजींची स्तुती करण्यासाठी त्या ठिकाणी भरपूर चापलुसी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत. काही जण त्यांना विश्वगुरु म्हणतायत, काही जण विश्वनेता म्हणतायत. आपले पालकमंत्री यांनी तर त्यांना काल परमेश्वर म्हणूनच डिक्लेअर केलं. स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यासाठी माणूस कोणत्या लेवलला जातो हे आपण या ठिकाणी पाहिलं. शेवटचा मुद्दा बोलतो आणि माझं भाषण संपवतो. आपले पालकमंत्री यांनी काल भाषणामध्ये काय सांगितलं की माझ्याकडे जो शिवसैनिक आहे तो कडवट शिवसैनिक आहे आणि ठाकरे साहेबांकडे जो शिवसैनिक आहे तो बडवा शिवसैनिक आहे. अशा पद्धतीचं त्यांनी वाक्य केलेलं आहे. या सभेच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना शिवसैनिकांनी जागा दाखवावी एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो. 7 तारखेला मशाल या चिन्हावर आपण मतदान करावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि यानंतर पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना आपल्याला ऐकायचंय पण तत्पूर्वी ज्यांना आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचंय कार्य ज्यांचं निस्वार्थी आणि पाक आहे पाणी नाही ते धगधगती आग आहे अन्यायाविरुद्ध त्यांच्या मनात राग आहे आणि म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे. अरे अनेक नेते आले आणि गेले धाराशिवमध्ये पण सन्माननीय ओम दादा या धाराशिवच्या विकासाचा खरा ढाढ्या वाघ आहे आणि अशा या ढाढ्या वाघाला पुन्हा एकदा आपल्याला दिल्लीला पाठवायचंय. 24 तास ऑन ड्युटी असणारा खासदार प्रत्येक
कुणाच्या सुखदुःखात धावून जाणारा खासदार, कुणाची बायको म्हणून तुम्हाला मत नाहीये, तर 100% इथला विकास केलाय म्हणून तुम्हाला मत मागतायत. तेव्हा जोरदार टाळ्याने आमंत्रित करूया आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय ओमदादा निंबाळकर. कहो फिर से, कहो फिर से, ओमराजे निंबाळकर साहेब आप आगे बढ़ो. जोरदार टाळ्याने ओमदादांना आमंत्रित करते. येणाऱ्या 7 तारखेला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि या मतदानासाठी या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, आणि ज्यावेळेस उद्धव साहेब वर्षा बंगला सोडून आपण मातोश्रीकडे जात होता तेव्हा राजकारणाशी संबंध नसणाऱ्या सुद्धा सामान्य माऊलीच्या डोळ्यात आसव होते. त्या आसवाचा हिशोब निश्चित सामान्य माणूस चुकवल्याशिवाय राहणार नाही. असे तुम्हा आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, व्यासपीठावरील इतर मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो. आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आणि जिथपर्यंत माझा घराघरात आवाज जातोय तिथपर्यंत माझ्या ऐकणाऱ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब, मागच्या वर्षी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली. मी मागच्या निवडणुकीत आपल्याला सांगितलं होतं, ओमराजे दिसणारा उमेदवार न राहता तुमच्या कुटुंबातला सदस्य, तुमच्या घरातला हक्काचा माणूस, ह्या पद्धतीनं तुमच्यासाठी राबणारा 5 वर्ष तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल. आणि बांधवांनो, ते वचन मी या ठिकाणी पाळलेलं आहे. मला अनेक लोक विचारतात की ओमराजे तयारी कुठपर्यंत आली. अनेक पत्रकार विचारतात की तयारी कुठपर्यंत आली. मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की ज्या दिवशी ओमराजेनं खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून ओमराजेची तयारी चालू आहे आणि ती अखंड 5 वर्ष त्याच ताकदीनं सुरू आहे. आज पावसाळ्यात उगवल्यासारख्या इच्छुकाच्या छत्र्या अनेक आल्यात तुमच्या सगळ्याच्या समोर. पण बांधवांनो, जेव्हा 2.5 वर्ष सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ते 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून मला काम करता आलं. आपल्या सगळ्याला आठवत असेल, 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं कोरोनाचं नियंत्रण करण्यासाठी गेलं. इन मिन त्या ठिकाणी 1 वर्ष आपल्याला काम करता आलं. पण साहेब, मला आनंदानं सांगावंसं वाटतंय की कित्येक वर्षापासून अपूर्ण असलेलं धाराशिवचं स्वप्न, धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्याला मंजूर करून चालू करून आपण साहेब त्या ठिकाणी दिलं. आणि पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतील. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की परीक्षा आल्यावर अभ्यास करणारा विद्यार्थी एका बाजूला आणि वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी एका बाजूला. मी 5 वर्ष इमाने इतबारे 24 तास प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आपल्या कुटुंबातला सदस्य, आपल्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय की ओमराजेला मागच्या 5 वर्षात ज्यांनी फोनवरनं संपर्क करून काम सांगितलं असेल आणि ज्याचा नंबर, ओमराजेचा नंबर ज्या ज्या माणसाच्या फोनमध्ये सेव्ह आहे, जरा अशा मंडळींनी हात वर करावं. आता कसं करणार आहेत? करा साहेब. मला माझ्या संपर्कावरनं पण हिणवलं जातंय, संपर्कावरनं हिणवलं जातंय. एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर दिला
ते म्हणतात खासदाराचं काम आहे का? चिल्लर काम आहे, क्षुल्लक काम आहे. एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्जाची फाईल मॅनेजर करून देत नसेल तर मॅनेजरला बोलून त्या ठिकाणी त्याला पीक कर्ज वाटप करायला लावलं. ते म्हणतात क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. एखाद्या शेतमजूर लेकराचं मुलाचं शैक्षणिक कर्ज त्या ठिकाणी मंजूर करून दिला असेल, हे म्हणतात क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. बांधवानो, एखादी आपली भगिनी दवाखान्यात ऍडमिट असेल डिलिव्हरीसाठी, तिला 2 बाटल्या रक्ताच्या लागल्याच्या नंतर त्या बाटल्या आपण दिल्या असतील, पण ही हुशार मंडळी म्हणते क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. साहेब, मला त्या ठिकाणी ह्या भागातला साधा ड्रायव्हर, साधा क्लीनर, ज्या माणसाकडे अचानक एका आडबाजूच्या रस्त्याला त्याची गाडी पंक्चर होते, साहेब अशा प्रसंगामध्ये गाडी जाक नाही म्हणून तो माणूस ह्या जिल्ह्याचा खासदार जर त्याला आपलासा वाटत असेल, जवळचा वाटत असेल आणि खात्री असेल की ही सुद्धा काम माझा खासदार त्या ठिकाणी करून मला या अडचणीतून बाहेर काढील, ह्याला ते चिल्लर काम संबोधतात, क्षुल्लक काम संबोधतात. पण मी त्या परिस्थितीत स्वतःला टाकून बघत असतो की आपलीच गाडी पंक्चर झाली आणि आपल्याच गाडीत जर जाक नसेल तर आपण काय करचाल? आपल्या जवळच्या माणसाला फोन लावचाल आणि ज्याच्याकडून काम होते अशा माणसाला फोन लावचाल. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की त्या साध्या ड्रायव्हरला आणि क्लीनरला जर हा ओमराजे त्याच्या जवळचा वाटत असेल, हक्काचा वाटत असेल, तर मी हा विश्वास या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षात निर्माण केलंय. आणि ही मंडळी म्हणतात ज्याकण टामी द्यायचं काय खासदाराचं काम आहे का? मला साहेब आपल्याला आवर्जून सांगायचंय की संकटात सापडलेल्या माणसाला जाग देणं त्यांना क्षुल्लक काम वाटत असेल, पण मला वाटते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जंगली रम्मी खेळण्यापेक्षा सामान्य ड्रायव्हरला जाग दिल्याला त्याच्या कामाला पडलेलं कधीही चांगलं. आता मला तुम्हाला विचारायचंय, आता मतदान चालू झालंय, आता त्या ड्रायव्हरचं किन्नरचं मतदान लागणार आहे का नाही? हो, ह्यांना लागणार आहे का नाही? मतदान लागतंय आणि काम करताना काय दुखतंय होय? आता त्या सामान्य शेतकऱ्याचा ज्याच्या डीपी बदलून दिलाय त्याचा मतदान लागणार का नाही? त्या शेतकऱ्याच्या लेकराचं मतदान लागणार आहे का नाही? बांधवानो, मला आपल्या सगळ्याला आवाहन करायचंय, ही तुमच्या कामाला चिल्लर काम संबोधते, तुमचं काम करणाऱ्या खासदाराला क्षुल्लक खासदार संबोधते, चिल्लर खासदार संबोधते. मला तुमच्या सर्व मंडळीला आव्हान आहे की आपल्याला चिल्लर क्षुल्लक समजणाऱ्या लोकाला आपल्या चिल्लरचा बंदा हवाडा येणाऱ्या 7 तारखेला दाखवायचं काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करायचंय. माझ्या फोनचा इतका धसका घेतलाय की काय माझ्या विरोधातले 8-9 आमदार रोज रेकॉर्डिंग करून टाकायला लागलेत की आम्ही सुद्धा फोन लावतो. अरे राजा, अरे मी काय काल निवडणूक लागली म्हणून परवा दिवशी बसून फोन उचलित नाही. हा ओमराजे 5 वर्ष झाला अखंडपणे सामान्य माणसाची सेवा त्या फोनच्या माध्यमातून करतोय. मला सांगायचंय साहेब, माझा संपर्क काय ते मी थोडक्यात सांगतो. माझ्या एका फोनवर दिवसाला साधारणतः 800 ते 900च्या दरम्यान फोन येतात. भारतीय जनता पार्टीला जर पुरावा पाहिजे असेल तर माझा CDR काढून बघा, मला मी नंबर जाहीर करतो. एका फोनवर 800 फोन येतात. असे 4 बांधवानो, 4 नंबरचे 800च्या सरासरीने किती झाले? 8 चौक 3200. 3200 मधले सुद्धा वरचे 2200 आपण त्या ठिकाणी सोडून दिले देवाच्या नावानं. 1000च धरले. दिवसाचे 1000 फोन म्हणलं तर 10 दिवसाचे किती झाले? 10,000. एका महिन्याचे 30,000. एका महिन्याचे 30,000 झाले तर एका वर्षाचे 3,60,000. एका वर्षाचे 3,60,000 झाले तर 5 वर्षाचे करा की हिशेब. ही हिशेब नाही केला म्हणून तर डॉक्टर पाटील 40 वर राहिलेलं कळलं नाही आपल्याला. 5 15 म्हणजे 15 लाख ते आणि 6 पंचे 30. 15 आणि 3 18 लाख लोकांचा ओमराजेचा मागच्या 5 वर्षातला संपर्क आहे. 18 लाख लोक माझ्या संपर्कात आलेत आणि त्या माणसाचं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम झालंय. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय,
कुठलाही मायका लाल आला तरी 18 दिवसात 18 लाख लोकांचा संपर्क करून काम करू शकेल का हो? आणि साहेब, ही 18 लाख लोकच माझी शक्ती आहे, माझी ताकद आहे आणि माझे प्रचारक आहेत ज्यांनी संपूर्ण निवडणूक यांच्या हातात घेतली का नाही? 18 लाख लोक. मला सांगायचंय, माझ्या निवडणुकीसाठी पुढं एवढी मोठी शक्ती आहे साहेब. 8 आमदार आहेत, त्यानंतर आपल्यातलेच 40 बोके 50 खोके देऊन खरेदी करून आपला पक्ष आणि बाण घेतलेली लोक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून त्याच्यातनं सुद्धा 38 लोक त्यांच्या सोबत घेतले, तो सुद्धा पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे. एवढंच नाही, आमच्या काँग्रेसच्या सुद्धा 2-4 खिडक्या त्यांनी सोबत घेतल्यात साहेब. आणि काँग्रेसच्या खिडक्या साहेब, काँग्रेसचा सुद्धा हात ह्याच्यामुळे वाचला की तो राष्ट्रीय पक्ष होता. जर प्रादेशिक पक्ष असता तर काँग्रेसचा सुद्धा हात गेला असता, तुम्हाला सुद्धा बासरी घ्यायची पाळी आली असती. पाटील साहेब, एवढी सगळी शक्ती एकत्र केल्याच्या नंतर मनसेचं इंजिन तर बिनशर्त ह्यांना ओढायला तयार आहे साहेब. सगळ्याचा डबा ओढतंय मनसेचं इंजिन. बघा, एवढी शक्ती एका बाजूला उभी आहे, पुन्हा 1 फूल 2 हात पण त्यांच्या बरोबर आहेत. अजून बी कॉन्फिडन्स ना. मला आपल्याला विचारायचंय, एवढं करून बी जागा जिंकत नाही. लक्षात आल्याच्या नंतर म्हणले, मोदी साहेब तुम्हीच या आणि तुम्हीच काहीतरी आम्हाला ह्याच्यातून वाचवा. साहेब, देशाच्या पंतप्रधानाला या ठिकाणी ओमराजेच्या विरुद्ध, आपल्या विरुद्ध या ठिकाणी येऊन सभा घ्यावी लागली. मला वाटतं ह्याच्यातच आपली शक्ती काय आहे ती त्यांच्या लक्षात आली का नाही रे? आली का नाही बांधवानो? आणि साहेब, एवढं केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला विश्वास देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला वचन देतो साहेब, देऊ का? मोदींची सभा झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात निवडून येणारा इथला खासदार हा सर्वाधिक मतं घेऊन निवडून येणारा खासदार या ठिकाणी म्हणून येईल साहेब. आज या ठिकाणी मला अजून सांगायचं, ही निवडणूक साहेब सामान्य माणसानं हातात घेतली. ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी आणि तुम्ही पक्ष स्थापन केला, चालवला, आणि हा दोंड्या म्हणतोय की पक्ष शिंदेचा, दोंड्या म्हणतोय बाण शिंदेचा. ज्या शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, हा दोंड्या म्हणतोय ते प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत. आणि पक्ष अजित पवारांचा, लोकशाही मार्गाने जे पक्ष त्या ठिकाणी काढून घेतले गेले, चिन्ह काढून घेतले, हे सामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाही. आणि साहेब, आपल्याला सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या वर सुद्धा सगळ्यात मोठं न्यायालय ह्या जनतेचं आहे. आणि ही जनता येणाऱ्या 7 तारखेला खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, हे निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय साहेब की मला सामान्यातली सामान्य माणसं आर्थिक मदत करतायत. शेतकरी त्याच्या कष्टाचा घामाचा पैसा, एका शेतकऱ्यानं 10,000 रुपयाची आर्थिक मदत माझ्या निवडणुकीसाठी केली. एवढंच नाही, रिटायर्ड मिलिटरीमॅन चिकरड्याचा माणूस आहे साहेब, स्वतःचं सोनं मोडून मला 25,000 रुपयाची मदत त्या माणसानं केली. एका गवंडी काम करणाऱ्या माणसानं 1100 रुपयाची मदत त्या ठिकाणी केली. एवढंच नाही साहेब, एका 13 वर्षाच्या मुलीनं चिंचा फोडून चिंचुके बाजूला करणं आणि चिंचा बाजूला करणं हे कष्टाचं काम करून 1660 रुपये तिच्या थोरल्या भावाला निवडणूक लढण्यासाठी दिले. इतक्या सामान्य माणसाची एवढी मोठी शक्ती, एवढे इमानदारीचे आणि कष्टाचे पैसे जर माझ्या निवडणुकीसाठी असतील तर मला खात्री आहे साहेब, साक्षात आई तुळजाभवानी सुद्धा मला भरभरून आशीर्वाद ह्या कष्टाला आणि या मेहनतीला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे ह्या ताकदीच्या जोरावर आपला मोठा विजय त्या ठिकाणी होईल. आज आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की मला कामाच्या बाबतीत बोललं जाते. मला सांगायचंय साहेब, जाहीररित्या RDSS नावाची केंद्र सरकारची योजना होती. ह्या योजनेच्या अंतर्गत
आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास 51 नवीन 33 केवीचे सबस्टेशन मंजूर करून घेतलेत. त्याच्यातले 40 धाराशिव जिल्ह्यातले आहेत, बार्शी विधानसभेतले 4 आहेत आणि औसा विधानसभेमधले 7 आहेत. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर 59 आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेत. धाराशिव जिल्ह्यातले 38 आहेत, बार्शी विधानसभेतले 10 आहेत, औसा विधानसभेतले 11 आहेत. क्षमता वाढ केलेले धाराशिव जिल्ह्यातले 13 आहेत, बार्शी मधला 1 आहे आणि औसा मधले 2 आहेत. आणि वैयक्तिक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर धाराशिव जिल्ह्यातले 2250 आहेत, बार्शी विधानसभेतले 485 आणि औसा विधानसभेमधले 357. आणि जे ट्रान्सफॉर्मर 63 आहेत ते 100चं धाराशिव मधले 1550 आहे जिल्ह्यातले, बार्शी विधानसभेचे 234 आहेत आणि औसा विधानसभेचे 265 आहेत. मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय की RDSSचा अध्यक्ष तुमच्या जिल्ह्याचा खासदार ह्या ओमराजेनं मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 1637 कोटी रुपये ह्यासाठी मंजूर करून घेतलेत. काही कामाचे सर्वे चालू आहेत, काही कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. पुढच्या 2 वर्षामध्ये विजेच्या बाबतीत, लाईटच्या बाबतीत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही, हे वचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आदरणीय साहेब, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये सुद्धा रामदारा तलाव 15 वर्ष झालं बांधून, दुधाळवाडीचा साठवण तलाव तो सुद्धा कित्येक वर्ष झालं बांधून, धाटणीचा बॅरेज तो सुद्धा 10-15 वर्ष झालं बांधून. पण धाटणीच्या बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जे काम करणं गरजेचं होतं त्याला प्राधान्यक्रमात स्थान नव्हतं. साहेब, आपलं सरकार असताना आपल्या माध्यमातनं जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातनं ही कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि 2206 कोटीची तरतूद केली. साहेब, आनंदानं सांगावं असं वाटतं, ते काम केल्यामुळं पुढच्या वर्षी ते पाणी प्रत्यक्षात रामदारा तलावात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून मला या सर्व जनतेला अवगत करायचंय. आदरणीय साहेब, धाराशिव तुळजापूर सोलापूर हा रेल्वे मार्ग 2014ला त्या ठिकाणी घोषणा केली होती. 14 ते 19 केंद्रात मोदीजींचं सरकार होतं, राज्यात फडणवीस मुख्यमंत्री होते. पण 14 ते 19 मध्ये साधं 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण ह्या लोकांनी केलं नाही. आदरणीय साहेब, 19ला आपल्या आशीर्वादानं ओमराजे जेव्हा लोकसभेत गेला, खासदार झाला, त्या पहिल्या दिवसापासनं आपण ह्याचा सातत्यानं पाठपुरावा करून सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं भूमी अधिग्रहणाला गती दिली. त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असणारं टेंडर फ्लॅश केलं. आदरणीय साहेब, माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये हे काम ह्या भागाचा खासदार म्हणून ओमराजेनं या ठिकाणी केलेलं आहे. मला आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं, पारडी फाटा ते नगर रोड ते काटी केमाडी रस्ता, जवळपास ह्या रस्त्याच्या कामासाठी पारडी फाटा ते नगर रोड रस्ता 60 किलोमीटरच्या कामासाठी 60 कोटी रुपये. त्याचबरोबर तुळजापूर नरदुर्ग रस्ता 30 किलोमीटरच्या कामासाठी 183 कोटी रुपये. आणि त्याचबरोबर या अक्कलकोट नळदुर्ग रस्त्यासाठी 39 किलोमीटर कामासाठी 274 कोटी रुपये ह्या भागाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतलेत. डोराळे येथील भोगावती नदीवर विशेष प्रयत्न करून संत गोरोबा काका महाराजांची पालखी, आज एकादशी आहे, काकांचाही आशीर्वाद निश्चितपणे, संत गोरोबा काकांचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. काकाच्या पालखीला नेहमी त्या ठिकाणी त्या पाण्यातनं जावं लागायचं. तो पूल आपण मुख्यमंत्री असताना आणि गडक साहेब जलसंपदा मंत्री जलसंधारण मंत्री असताना जवळपास 4 कोटी रुपयाचा पूल कम बंधारा त्या ठिकाणी केला, ज्याच्यामुळं आज ती पालखी त्या पुरावून जाते. साहेब, हे काम आपण आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेत. आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जवळपास 203 रस्ते आपण त्या ठिकाणी केलेत. 30-54 50-54च्या अंतर्गत 49.28 कोटी रुपये आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेत. जनसुविधा आणि नागरी सुविधा अंतर्गत 8,75,00,000 धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी दिलेत आणि 25-15 अंतर्गत आपण मुख्यमंत्री असताना 5 कोटी रुपये आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी दिलेत. आणि सगळ्यात महत्वाचं,
दिव्यांग बांधवाला साहित्य वाटप करणारी ADIPची आणि आलिमकोची जी योजना 1976 पासून चालू आहे, 76 पासून 19 पर्यंत एकाही खासदारानं त्या ठिकाणी राबवली नाही. मी पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना राबवली. कानानं ऐकायचं मशीन असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, 3 चाकी साधी सायकल असेल, इलेक्ट्रिक सायकल असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचा स्मार्टफोन असेल, स्मार्ट स्टिक असेल, कबोर्ड चेअर असेल, व्हील चेअर असेल, हे 4,61,00,000 रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा 1 पैसाही खर्च न होता त्या ठिकाणी द्यायचं काम आपण ह्या भागाचा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी केलं. आदरणीय साहेब, आपल्याला सुद्धा वाटलं असेल हे मी का सांगतोय, कारण पुढची 8 आमदार त्या ठिकाणी बिस्किट भरपूर टाकले जातात आणि त्या बिस्किटावर सारखं ओरडायला चालू आहे. म्हणून ही कामं तुमच्या खासदारानं केलेत हे ठणकावून आणि ठळक काम म्हणून त्यांना सांगण्यासाठी आज साहेब आपल्या साक्षीनं मी ही सगळी कामं आपल्या जनतेच्या समोर सादर करत आहे. आज मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर पेटला. मला आपल्याला विचारायचंय, त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यावर आपला फेसबुक पिंट्यानं साधा जाहीर निषेध तरी केला का हो? नाही. भेटायला तरी गेला का हो? नाही. एवढंच नाही, जेव्हा त्यांनी आमरण उपोषण केलं त्यावेळेस तरी गेला का हो? सरकारनं त्यांना वचन दिलं, वचन पाळलं नाही म्हणून जरांगे पाटील फडणवीसांवर बोलले. काय चूक आहे? एक गरीबाचं लेकरू आरक्षणासाठी संघर्ष करतंय आणि ते बोलल्याच्या नंतर फेसबुकचा पिंट्या जणू बापाला बोलल्याने त्याला राग आला आणि फेसबुक पिंट्या फेसबुकवर काय गरळ ओकत होता तुम्ही ऐकलं का नाही? काळा दिवस म्हणून म्हणत होता का नाही? SITची चौकशी झाल्याच्या नंतर बाग बडवत होता का नाही? आणि आज उपरती झाली. उद्या 7 तारखेला लक्षात आलं की आपल्या सौभाग्यवती